ते थांब थांब असता नाही आधीपासून बघा. हाय गाई, आम्ही चाललो एकविरा आईच्या दर्शनासाठी. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा आमची ट्रिप आहे आणि ह्या ट्रिपला आहेत 23 जण. कुंभाराळी रॉकस्टार ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित आहेत आणि आत्ता ही आमची तयारी चालू आहे. झेंडा वगैरे आता आमचा लावून झाला आहे, बॅगा वगैरे भरलेल्या आहेत. आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात. इथून थेट आम्ही जाणार आहोत पालीला. पाली दर्शन, गणपती दर्शन घेणार आहोत. आणि हा सूरज कुडकुडकर सगळ्यात लेट उठून आलेला आहे. आमची तयारी तर झालेली आहे. 5 मिनिटात आमची गाडी सुटणार आहे. 5 मिनिटात आमची गाडी सुटणार आहे. सगळे सदस्य बसलेले आहेत. शिवा बाबा थोड्याच वेळात आम्ही पाली येथे जाणार आहोत गणपती दर्शनासाठी. तरी सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला, आमचा हा पहिलाच ब्लॉग आहे, सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आहोत आम्ही गाडीमध्ये आणि आता धमाल मस्ती आमची सुरू होणार आहे. आणि आता गाड्या लागलं आणि आपण आलो आहोत पाली दर्शनाला. गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. आम्ही आलोय पालीला. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. आलोय पालीमध्ये. गणपती बाप्पा. हाय गाईज, आत्ताच आमचं पाली दर्शन, गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय पुढच्या दर्शनाला. आई एकविरेच्या दर्शनाला जातोय. आत्ताच गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, तरी आता आपण जातोय नाश्ता करायला. नाश्ता झाला की आपण सरळ जाणार आहोत एकविरा आईचं दर्शन घ्यायला. आपण आलोय नाश्ता करायला, तर आपण नाश्ता करणार आहोत. तर प्रत्येकाची ऑर्डर दिलेली आहे. कोणी काय ऑर्डर दिलेली आहे मित्रांनो? तुम्ही काय काय दिली? घेऊन आलेले आहेत त्याला नाश्ता करतायत सगळे. नाश्ता करायला आलेले आहेत सगळे. मिसळ पाव चालू कर.
छनन छन छन छनन छनन छन छन पायी वाजे तुझ्या पैजण छनन छनन छन छन पायी वाजे नुसता झोपाड्या आता आपण आलो आहोत खोपोली घाटात. बघूया आता मोठमोठे धबधबे, मोठे ना छोटे, आता आपल्याला दिसणार आहेत आणि त्याचा आनंद घेणार आहेत आपल्या रॉक स्काय. आता आपण आलो आहोत खोपोलीमध्ये, खोपोली घाटात. आता बघूया आपण मोठमोठे धबधबे बघणार आहोत आणि त्याचा आनंद आपल्या माथ्याचे घेणार आहे. मायेची सरनाई कुणामध्ये जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. 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 आता आम्ही एकविराईचं दर्शन घेण्यासाठी वरती जात आहोत. हाय गाईज, आता आम्ही एकविरेमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही दर्शनासाठी वरती जाणार आहोत. आता आम्ही एकविरेमध्ये पोहोचलेलो आहोत. तरी आम्ही दर्शनासाठी आता वरती जाणार आहोत. तरी सर्व आमची जे ग्रुपचे लोक आहेत ते वरती गेलेले आहेत. पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोळ्यात. मना पदरा पालखीला नाचून गुलाल उरव
चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. आता आम्ही पोचलेलो आहोत देवीच्या मंदिरापाशी पोचलेलो आहोत. तर आज खूप गर्दी आहे, खूप भाविकांची गर्दी अशी दिसत आहे. अलाहाबाद प्रमाणे आपले शैक्षणिक सहल मायेची सरनाई कुणामध्ये जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. आईच्या मंदिरात आलेलो आहोत. आता आईचं दर्शन घेणार आहोत. आईचं दर्शन झालेलं आहे तरी आम्ही बाहेर आलो. आता आम्ही खाली भोजनाची तयारी करण्यासाठी रूमवर जाणार आहोत. बघा इकडे आईची इथली गर्दी बघा. ठीक आहे.
जेवायला बसलोय. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि अर्धे माणसं तर आमचे झोपलेले आहेत आणि आता चाललोय आम्ही झोपायला. आता आम्ही उरलोय 7 ते 8 जण उरलोय झोपायचे. बाकी सायर आमची सगळी झोपलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता, सगळे झोपलेले आहेत. आणि आता आम्ही उरलेले 5 ते 1 2 3 4 5 6 7 आणि हा निशांत कलमकर 8 जण आता आम्ही झोपतोय. उद्या आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. तर आम्ही आता सगळे उद्या 10 नंतर उठणार आहोत आरामात पूर्ण झोप झाल्यावर. बाय. हाय गाईज, आता आपण सगळे उठलेलो आहोत. सकाळ झाली. बघा आमचे मंडळी बघा कसे तयार झाले. आणि बघा बाकीचे अजून तयार व्हायचे. आणि अर्धे पाणी तापवत आहेत, आंघोळ करतात. हे बघा आमचे बघा आंघोळीसाठी तयारी. मी पण अजून आंघोळ केली नाही. मी पण आंघोळ करायचं बाकी आहे. आता आमचं सगळं आटपलेलं आहे. आता आम्ही निघतोय. आता जातोय आम्ही आता पुढच्या प्रवासाला प्रति शिर्डी. चला सगळे निघाले. आम्ही आता चाललोय प्रति शिर्डी. दाखवत सगळ्यांना नुसतं एकटाच बरोबर. आता आम्ही निघालो आहोत, गाडीत बसलोय. आता आम्ही निघतोय इथनं. तर आपण आता नाश्त्याला थांबलेलो आहोत. एकविरीच्या बाहेरच आता पडलो आपण सगळे इथे. बघा सगळे आहेत आपल्या इथे. हॅलो गाईज. बघा आपली नाश्त्याला या नाश्त्याला. हाय गाईज, आता नाश्ता आलेला आहे. आणि त्यातला छोटा मुलगा राज बोरकर यांनी मॅगी घेतलेली आहे. मॅगी छोटा मुलगा. चला बघूया काय काय घेतलेली ऑर्डर आहे. ज्यांना अजून काय नाश्ता भेटलेला नाही मला ते उपाशी राहतील. आमची सगळ्यात पहिली ऑर्डर काय घेतलंय. छोलेपुरी छोलेपुरी बघा. मला वाटतं 2 दिवस जेवले नाही. आणि हा बघा आमचा हाय गाईज, कसा नाश्ता झालेला. आता आम्ही चाललोय डायरेक्ट प्रति शिर्डी.
लंगडी म्हणे भरतर मला शिर्डीला न्याल का 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 लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का पैजण द्याल का लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का पैजण द्याल का लंगड्या पायाला माझ्या पैजण ठुई ठुई मोरावानी मी हो नाचीन पैजण घालून द्वारका माई जाईन ठुई 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 हाय गाईज, आता आपण प्रति शिर्डीमध्ये आलेलो आहोत. तर आपण जाणार आहोत आता बाबांच्या दर्शनाला. सगळे बाबांच्या दरबारात आलेले आहेत. काय बोलते कसं वाटतं मला आजचा प्रवास? पावसात चला बघा, बाबांच्या दरबारात आम्ही आलेलो आहोत आता. हाय गाईज, हाय मित्रांनो. चला चला लवकर लवकर चला, दर्शनाला जायचं आपल्याला. खूप गर्दी आहे. ओम साईराम. आलो आपण आता आपण आत जाणार आहोत दर्शनासाठी. हाय गाईज, आत्ता दर्शन झालेलं आहे बाबांचं. आणि आता सगळे आमचे मेंबर आहेत ते बाहेर येत आहेत, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. सगळे आलेले आहेत. दर्शन झालेलं आहे बाबांचं. कसं वाटतं तुम्हाला दर्शन? मस्त बघा, असं सुंदर वातावरण आहे इथं. ही आहे पब्लिक दर्शनासाठी आलेली बाबांच्या दर्शनासाठी आले. इथं गणेशाची मोठी मूर्ती आहे. बघा, पब्लिक आधी इकडे थांबलेली आहे. बघा, आपले पूर्ण या ठिकाणी आलेले आहेत. बघा, हाय गाईज, आता बाबांचं दर्शन झालेलं. आता आम्ही बाहेर जात आहोत. बाबांचं दर्शन झालेलं आमचं. सुंदर वातावरण आहे इथलं. आणि आता आम्ही ते प्रसाद घेणार आहोत बाबांचे.
हाय गाईज, आता दर्शन झालेलं आहे. तरी आम्ही आता बाबांचा प्रसाद घेतलाय आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर पुढच्या दिशेने, पुढच्या प्रवासाला. ते बघा काय आहे घेण्यासाठी, अष्टगंध वगैरे. तिथे आमचे बोरकर आहेत ते घेत आहे. हाय गाईज, आता आम्ही चाललोय गाडीमध्ये बसायला. बघा आपली पब्लिक बाबा, पब्लिक बाबा. बहुत मजे लिए ना रे बाबा. अरे बहुत मजा आया, बहुत मजा आया. हाय गाईज, बघा किती चिखल आहे इथं. नमस्कार शेठ. पब्लिक बसते गाडीमध्ये, बघा कसे येत आहेत. चोर चोर बोलतात हे चोर. डाकू आधी बसलेले आहेत. आणि हा बघा, हा महा डाकू. आणि हा बघा, हरवलेला प्रिन्स सापडलेला आहे. हरवलेला प्रिन्स आता सापडलेला आहे. हा बघा येतोय गाडीमध्ये. आता आम्ही जाणार आहोत वॉटर पार्कला. किती एन्जॉय करताय तुमचे पोरं. गाईज, आता आपण आलेलो आहोत वॉटर पार्कला. वॉटर पार्कला आलेलो आहोत. तिथे आता आपण जाणार आहोत. तिथे रिसेप्शन इथे रिसेप्शन इथे काय ते बघा, किती पाऊस आहे, खूप काय मजा येणार गाईज. इथे ना गाईज, आता आपण बघितलेलं आहे रिसॉर्ट. ते परवडणार नाही आहे. ते काय परवडणार नाही आहे. तर आपण बाहेर जात आहोत. बोल, चालू केले. आपण गेलेलो रिसॉर्टला, पण आपल्याला तिथं काय घेतली नाही. कारण तिथं आपल्याकडे खूपच गर्दी होती बारकेपर्यंत चान्स. आणि त्यात बारक्यावरनं घेत नाही, कारण ते बुडाले तर कुठाले तर काय राजू राजू जातो गणपती सोडायला. हा, आणि अर्ध्यातला परत येतो. अर्ध्यातला परत येतो, कारण त्याला पाण्याची एलर्जी आहे. लक्षात नाही तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय चिकी घ्यायला. मगनलाल फेमस चिकी. बघा, तुम्हाला खूप व्हरायटी भेटतील त्याच्यामध्ये. आता आम्ही जाणार आहोत ट्रॅम्पोलियन पार्क मध्ये उड्या मारण्यासाठी. काय करणार, ट्रॅम्पोलियन पार्क मधनं जाऊन आलो, पण काय ते खूप महाग आहे म्हणून आम्ही परत आलो. 1% 600 बोलते. हा, एकाचे 600 रुपये आहेत तिथे 1 तासासाठी. आणि उड्या फक्त मारायचे 600. उड्या मारायचे तर आम्ही ताकदवर मारू. आम्ही जातोय वडापाव खायला. आम्हाला भूक खूप लागते. आम्ही जेवणार नाही, फक्त नाश्ता करणार आहोत. हॅलो पब्लिक. बाहेरचा पण दुकान बंद. चला चला, लवकर चला. तिकडे चला.
वडापाव खाण्यासाठी बघा पब्लिक बघा. मला वाटतं 100-150 वडापाव संपतील. ते पण दाखव. आणि हा बघा हा फुकट्या मसाल्याचा फुकट्या. आवाज आहे ना ताट बंद आवाज येतो. आलेले आहेत सगळे वडापाव खायला सज्ज आहेत सगळे. आणि मला वाटतं हा टराटर 8 खाईल. हाय मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहोत. वडापाव खाण्यासाठी थांबलो आहोत आणि बघूया वडापाव कसे आहेत काय सांगतात आमचे मित्र. मस्त ना आमचे काका वडापाव बनवताना. हे बघा मस्त एकदम भारी वडापाव बनवतात. मित्रांनो वडापाव खाऊन झालेले आहेत. आता आपण चहा पिणार आहोत. तर कोण कोण चहा पिणार आहे? मी लागणार आहे बाबा. अजून भावा तुम्हाला तू पण चहा पिणार आहे? अरे बाप रे बाप. तू आता ढेकळे. आता चहा आलेली आहे. सगळे चहा पिणार आहेत. कोण बघूया चहा आलेली आहे. चहा पिणार आहेत आमचे चहावाले आमचे पण नाही पिणार मॅनेजर. आणि हे बघा मी नाही चहा पिऊ शकत. हे बोलत नाही ते मला चहा आवडतच ना. हे बघा वैद्य सुपुत्र. काही सगळं चहा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही गाडीत बसत आहोत आणि आता आम्ही पुढच्या मार्गाला निघणार आहोत. चला चहा नाश्ता झालेला आहे. आणि हा आमचा गाईच. हा आमचा गाईच मोठा गाई. मोठ्यात जाईल तो. उठेल आता. ढापला पाठचा. हाय गाईज, आत्ता आलो आम्ही माणगावमध्ये आनंद भुवन हॉटेलला जेवायला. थोड्याच वेळात आता आमची ऑर्डर येईल. जेवणाची वाढ बघतोय. वेळ झाला जेवणाची वाढ अजूनपर्यंत आमची ऑर्डर आलेली नाही. ऑर्डर आमची आली आमचा फोन बंद होईल. आणि आता आमची जेवणाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही मागवला मेन मुस्लिम जेवायला. आणि आता आमचा खाण्यावरती कंट्रोल राहणार नाही. सगळेजण जेवणासाठी पडले. आता आम्ही जेवतोय. आपण पुन्हा भेटू.
हाय गाईज, आता मी आलो जेवायला आणि खाणार आहोत नान खाणार आहोत. आमलेट आहे. आता काय दाखवून बघा आपला आमलेट भेटलेला आहे. आता आम्ही आनंद मोहनला जेवलो आणि आता आम्ही जातोय आमच्या डायरेक्ट घरी, म्हणजे मसाल्या गावी. सगळे येत आहेत बघा, आपले जे चांगले जेवलेले आहेत. मला वाटतं आता काय 2 दिवस काय जेवणार नाहीत मला वाटतं. जेवलाच ना ते खुर्ची दे, त्याची खुर्ची दे ना. पार्सल पण घेतलेली आहे, काय जेवण संपत नाही. अरे बाप रे बाप, पार्सल पण घेतलात तुम्ही? मस्तच मस्त. सारखे 2 पीस घेतला नाहीत आपण. खाल्ला नाही, 2 नाही 3 घेतला नाही, अर्धा पण नाही खाल्ला आणि टाकून दिला. अरे बाप रे बाप, प्रिन्स आला प्रिन्स सापडलेला तो. हा बघा प्रिन्स, पार्सल कोणाचा बघा प्रिन्स. हा फोन कोणाकोणाचा हरवलेला ना. हाय गाईस, तर आपण आता मसळ्यामध्ये आपल्या घरी म्हणजे उतरलो आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी खाली उतरायचं आहे आणि आपापल्या घरी जायचं आहे. गणेश बोर आलेले आहेत, प्रतीक गोविलकर, सिद्धेश कर्णिक, त्याच्यानंतर येत आहेत आपले एट्या म्हणजे निखिल कौलापुरे आणि यश भाशिलकर, अनिल धीमार. बघूया, लवकरात लवकर खाली व्हायचं आहे मित्रांनो. आपण आपल्या घरी आलोत, आपण कुठे जात नाही आता, आपण आपल्या घरी आलोत. लवकरात लवकर उतरायचं आहे. त्याच्यानंतर आता जे बोरलीचे जावई होणार आहेत ते आमचे ऋषी बोरकर. हो हे देखो हे डाकू मिठाईचा बॉक्स घेऊन आला. डाकू सूरज कुडतुडकर, मॅटभाव मसला आणि हा बघा ढोशा नितेश भाशिलकर आणि आपले मित्र ऋतिक मक्काजी, ते पण बाहेर आलेले आहेत. येणार आहेत ते पुढचे आमचे मित्र शुभम कर्णिक, निखिल कलामकर. हो हे बघा युपीला जाणार होते पण ते आमच्यासोबत एकविरेसाठी आले. ते म्हणजे आणि बॅग जशी नेले तशीच परत आणलेली आहे त्यांनी. सार्थक बोरकर, हे माझे लाडके मित्र सार्थक बोरकर. आणि माझे मित्र परत राहुल बिरवाटकर हे आलेले आहेत आईना भेटायला. निशांत कलमकर आलेले आहेत. त्यानंतर आमचे सुजित बोरकर आणि प्रकाश सितार पण बाहेर पडलेले आहेत. आणि आमचे भाऊ मनोज म्हशीलकर हे सुद्धा बाहेर पडत आहेत. आलेले आहेत टोप घेऊन. आणि शिवतेज म्हशीलकर एक चटई घेत आहेत त्यांनी. आणि शुभम बोरकर सुद्धा या गाडीमधनं बाहेर येत आहेत. परत आमचे मित्र राज बोरकर. चला, ट्रिप खूप चांगली झाली, याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाय गाईज, आपण आता मसळ्यामध्ये उतरलो आहोत. तर आज आपलं काही कोणाचं काही चुकलं असेल आणि आपला हा पहिलाच ब्लॉक आहे. हा आपला पहिलाच ब्लॉक आहे. तर काय ह्याच्यात चुकलं असेल तर आम्हाला माफ करा अशी मी नम्र विनंती करतो. आणि हा आजचा आमचा जो ट्रिपचा हे होता विषय तो इथेच संपतोय असं मी जाहीर करतो. मीटिंग मध्ये झाल्यावर विषय